हॅलो नमस्कार मित्र-मैत्रिणी, मकर संक्रांत 2 दिवसावरच आली. मग आज आपण काय बनवतात, तिलाचे म्हणजे तिळगुळाचे लाडू त्यासाठी बघा तिल घेतलेले, स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचे आहेत. इथे शेंगदाणे भाजून घेतले, तिल भाजून घेते, छान असे ब्राऊन होसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तिलाला टिपके येईपर्यंत भाजून घ्यायचे, जास्त भाजले नाही तर ते करपतील. तर इथे शेंगदाणे आणि तिल भाजून घेतलेले आहेत आणि छानपैकी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. तर गूळ बारीक चिरून घेतलेल्या शेंगदाण्याच्या साळा काढून घ्यायचे आहेत आणि बघा कढईमध्ये मस्त आपण तूप टाकून घ्यायचं आहे. तूप टाकला की छानपैकी त्याच्यामध्ये टाकायचं आहे गुळ छान पाक होसपर्यंत मस्त हळवून घ्यायचा. एकजीव झालं का बघा मस्त की गुळाचा असा एक तुपामध्ये थोडा पाक करून घ्यायचा आणि थोडंसं 1 चमचा पाणी टाकायचं आहे आणि छान बघा असं आपलं गुळाचं छान असं मेल्ट होऊन झालेलं मस्त की गुळाला पाक तयार झालेला आहे. आता असं पाक तयार झाला की मग त्याच्यात भाजलेले तीळ टाकायचे आहेत आणि शेंगदाण्याचा कूट टाकून छानपैकी इकडून तिकडून परतवून घ्यायचं आहे. छान असं परतून 5-7 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि एकजीव झालं की आपल्या परातीमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचं. वेलची पूड टाका म्हणजे एक छान स्वाद येतो त्याला. आता इथे बघा छानपैकी मस्त परतवून झालेले सगळं आणि ते आता काढून घ्यायचं आहे. इथपर्यंत झालं की मग मस्त की आपली तिल आणि गुळाची लाडूला मस्त सारण तयार झालं आहे. आपण ह्याचं मस्त की काढून घेतलेले आणि मस्त असे वळून घ्यायचे आहेत. गुळाचे लाडू म्हणजे तिळगुळाचे लाडू छान असे वळून घ्यायचे. छानपैकी जेवढे मोठे बारीक तुम्हाला हवे तसे वळून घ्या. अशा प्रकारे तिळगुळाचे लाडू तयार झालेत. कशी रेसिपी वाटली ते नक्की सांगा आणि एकदम मस्त असे दाताखाली येतील असे चावले जातात मस्त की एकदम कडक वगैरे होत नाही. अशा प्रकारे करून बघा. माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. छानपैकी तिळगुळाचे लाडू तयार झाले. पहिले देवाला नैवेद्य दाखवा, मग कोणाला द्यायचे त्यांना देऊ शकता. चला तर मस्त तिळगुळाचे लाडू तयार झाले. मी आता हे सगळे डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. मग छानपैकी भोगीला आणि मस्त की मकर संक्रांतीला दाखवणार आहे नैवेद्य. चला पुन्हा भेटू नंतर, तोपर्यंत बाय बाय.